थेटपणे आपण देहू या ठिकाणी जाणार आहोत, कारण त्या ठिकाणाहून वारीचं प्रस्थान होताना दिसतं आहे आणि आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवानी पांढरे। शिवानी, खरं तर भक्तिमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होताना पाहायला मिळतंय, काय आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात? याच क्षणाची सगळे वारकरी वाट बघत होते। तोच क्षण आज देहूत सगळे वारकरी अनुभवताना दिसत आहेत। माझ्या मागे जर बघितलं तर हीच पालखी, याच सोहळ्यासाठी हे सगळे वारकरी आज देहूत दाखल झाले होते। याच प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे। पालखी मंदिराच्या या सगळ्या आवारात दाखल झाली आहे। सगळे वारकरी या पालखीच्या किंवा या पादुकांच्या नतमस्तक होताना आपल्याला दिसतंय। अखंड वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय। भगव्या पताका असू देत, त्याच्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात ही पालखी पुढे जाते। काय नेमक्या भावना आहेत, काय वाटतं आता हा सोहळा सुरुवात झाला? नाही ना, आपल्याला काय हा सोहळा पाहून फार आनंद वाटतोय। आणि हा सोहळा दरवर्षी निघत असतोय। आपण जर बघितलं तर अत्यंत आनंदमय वातावरण या ठिकाणी विशाल आपल्याला बघायला मिळतंय। साधारण टाळ मृदुंग आणि या सगळ्यांच्या गजरात ही पालखी पंढरपूरच्या दिशेने आज मार्गस्थ होणार आहे। आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे आणि त्यानंतर ही पालखी उद्या सकाळी पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल आणि सगळंच वातावरण अक्षरशः मंगलमय झालंय, भक्तिमय झालंय। लहानांपासून तर अबाल वृद्धापर्यंत सगळेजण या वारीत आपल्याला सहभागी होताना दिसतात। ही वारी म्हटलं की प्रत्येक जण एक समान भावना, समान वागणूक या वारीत प्रत्येकाला दिली जाते। तीच भावना, तीच आस्था घेऊन हे सगळे वारकरी आज पंढरपूरकडे रवाना होताना दिसत आहेत। विशाल, बरोबर आहे। देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होतानाचे आपण दृश्य यावेळेला पाहतो आहोत आणि लाखोंच्या संख्येनं खरं तर भाविक या वारीमध्ये दर वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सामील होताना पाहायला मिळतील। शिवानी, यंदा सुरू होणारा हा पालखी प्रस्थान सोहळा पुढचे काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करताना आपल्याला पाहायला दिसून येईल आणि या वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते। काही मान्यवरांची आज खास उपस्थिती आजच्या या पालखी प्रस्थान सोहळ्याला पाहायला मिळते का? पुढला प्रवास कसा असेल? बघायला गेलं तर आज सुनेत्रा पवार, त्याच्यानंतर खासदार श्रीरंग बारणे, त्यानंतर अनेक नेते मंडळी या वारीत सहभागी झाले होते। अभिनेते देखील या वारीत सहभागी झाले होते आणि याच आज सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री या वारीत सहभागी होऊ शकले नाही। मात्र त्यांनी एक प्रतिनिधी म्हणजे श्रीरंग बारणे या वारीत सहभागी झाले आणि त्यांनी अखंड सगळ्यांचं या वारीचं दर्शन घेतलं, या सगळ्यांशी संवाद साधला। आजच आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय संकल्प जो जाहीर झाला त्यात अजित पवारांनी प्रत्येक वारीतल्या दिंडीसाठी 20,000ची घोषणा केली आहे आणि तीच घोषणा ऐकून हे सगळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळालं। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर याच पालखीचा आजचा मुक्काम साधारण इथेच याच मंदिराच्या शेजारी असलेल्या इनामदार वाड्यात असतो आणि त्यानंतर ही वारी, ही पालखी पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होते आणि तिकडनं अक्षरशः ती पंढरीकडे आपली आगेकूच करत असते। बरोबर आहे शिवानी, यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये वारकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत। जर वारकऱ्यांपर्यंत त्या घोषणा पोहोचल्या असतील तर त्यांना काही प्रतिक्रिया द्यावीशी वाटतेय का? साधारण मी काही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते। अजित पवारांनी 20,000ची घोषणा केली आहे या वारीच्या प्रत्येक दिंडीसाठी, काय नेमकं वाटतंय? नाही, मला नाही पटत ते, कारण नाही, मला ते पटतच नाही। काय म्हणजे ते लाच दिल्यासारखं, यांनी सगळा इलेक्शन फंड आहे हा सगळा त्यांचा इलेक्शन फंड आहे आणि मला ते वैयक्तिक, मी तुकाराम महाराज वंशी आहे पण मला ते पटत नाही। कारण याच्या अगोदर तुकाराम महाराज का कुणाच्या दानावर किंवा कुणाच्या पैशावर अवलंबून नव्हते आणि वारकऱ्यांचा हा माझ्या मते तरी अपमान आहे। त्यामुळे त्यांनी त्यांची घोषणा मागे करून त्या पैशाच्या ऐवजी त्यांनी आहे ना इतर भरपूर सोयीसुविधा करण्याचा त्यांना चान्स आहे। रस्त्याच्या वारकऱ्यांना जाता येतात किंवा बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर ट्रॅफिक जाम असतं, या सगळ्या सोयीसुविधा करा। रस्त्याकडेला झाडे लावावीत आणि समजा वाटले त्यांना तर तुम्ही इतर लोकांसाठी पण भरपूर लोक आहेत ज्यांच्यासाठी तुम्हाला काही करता येईल। फक्त वारकऱ्यांना पैसे देऊन तुम्ही वारकऱ्यांच्या म्हणजे साधारण बघायला गेलं तर हा वारकऱ्यांचा अपमान आहे। काही वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे याच घोषणेमुळे, मात्र काही वारकऱ्यांमध्ये हा त्यांच्या अपमानाची भावना असल्याचं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद शिवानी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या वारी संदर्भातल्या आणि इथल्या प्रस्थानासंदर्भातली अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोतच। देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा, त्याचे थेट दृश्य ABP माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.